नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण आपली जी पुढे चाल चालू होती तर पुढे आपण जिथं आलो आता बघा. सर्वात पहिले आता आपली जी मोफत लेक्चर सिरीज चालू आहे ती आता आपण पुन्हा 8व्या सत्रापर्यंत आलोय. म्हणजे आज आपलं वर्णमाला सुद्धा चॅप्टर कंप्लीट होणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही, एक एक गोष्ट पूर्ण होत आहे. ठीक आहे. तसंच त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि जोडून राहा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, टेलिग्रामला पण जॉईन व्हा. बरं, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की सर तुम्ही आमच्याकडनं आहे ना, जसं मेंटरशिपचा कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, आणि जर नसल बघितला तर मेंटरशिपचा एकदा व्हिडिओ बघून घ्या कालचा. ठीक आहे. ज्यांना वाटतंय ना सर आम्हाला मेंटरशिप करायची आहे तुमची, बरीचशी मुलं काल आपण व्हिडिओ टाकला, खूप खूप प्रेम दिलं मला पोरांनी, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. पण अजून असे जे इच्छुक असेल ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच नसेल त्यांनी नक्की नक्की ते मेंटरशिप जॉईन करा. ठीक आहे. इथं मी जास्त सांगू शकत नाही कारण आपल्याला अभ्यासाचं बोलायचं. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा, याची फीस जी आहे याची फीस आहे 299 फक्त. आणि याच्यात तुम्हाला काय, एक मिनिट, हे बघा, याची फीस जी आहे ती आहे 299 आणि याच्यात तुम्हाला काय काय भेटणार आहे बघा. नोट्स, 1000+ क्वेश्चन्स, परत 1000+ होकॅप. मग मला सांगा अजून काय होय. आणि परत दर वीक प्रत्येक आठवड्याला एंडला एक लेक्चर आठवड्यावर आधारित. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ओके. चला आता आपण आपल्या अभ्यासाचं बघू. जे इच्छुक आहे त्यांनी व्हॉट्सअपला संपर्क करा. व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, हा इथे नंबर आहे. ठीक आहे. आणि जे इच्छुक आहे त्यांनी नक्की करा, कारण 15 ऑगस्टपासून सुरू होते आणि आता ऍडमिशन जवळपास फुल होत आलेले आहे. आणि फक्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ही फीस ठेवलेली आहे. ठीक आहे. बाकी ज्यांना मोफत करायचं, ज्यांच्याकडे नाही काही शक्य एवढं पण देणं, तर त्यांनी आपली मोफत लेक्चर सिरीज ही करू शकता. बघा, आता आपण याच्या आधी स्वर बघितलं, बरोबर आहे. वर्णमाला बघितलं ना रे, बरोबर. वर्णमाला बघितलं. एक मिनिट, अगोदर काय बघितलं आपण? बघा, अगोदर आपण काय बघितलं रे? वर्णमाला. आपण रिवाइज करतोय. वर्णमाला बघितलं, बरोबर आहे. मग वर्णमालामध्ये काय काय बघितलं रे? वर्णमालामध्ये आपण प्रकार बघितले, बरोबर आहे. वर्णांचे कसे कसे प्रकार पडतात, स्वरूपावरून असेल, उच्चारानुसार असेल, निर्मितीवरून असेल, बरोबर का नाही? स्वरूपावरून, ठीक आहे. त्याच्यानंतर निर्मितीवरून, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय बघितलं रे आपण? आपण काय बघितलं? विजातीय, सजातीय बघितलं. विजातीय, विजातीय म्हणजे काय? विजातीय म्हणजे काय रे? विजातीय म्हणजे जे स्वर विजातीय म्हणजे समजा अ आणि तिकडचा अ आणि ई दोन्ही म्हणजे ए तयार होतं, ते झालं विजातीय. ठीक आहे. सजातीय म्हणजे काय रे? सजातीय, सजातीय, सजातीय म्हणजे काय रे? अ आ हे झाले सजातीय, ई ई हे झाले सजातीय, उ उ हे झालं सजातीय. बरोबर. हे आपण स्वरांबद्दल माहिती घेतली. वर्णमालेतलं बघितलं आपण. काय काय बघितलं? मूलध्वनी बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मूलध्वनी बघितलं, त्याच्यानंतर वर्ण बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अक्षर बघितलं. ठीक आहे. आलं लक्षात? ही आपण रिव्हिजन मागच्या याच्यातलं सांगतो मी तुम्हाला अगोदर काय काय बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्वरांमध्ये बघितलं इंग्रजी स्वर कोणते, म्हणजे परभाषीय, परभाषीय जे नव्याने ऍड झाले. ठीक आहे. हे परभाषीय कोणकोणते रे? ऍ आणि अ. आलं लक्षात? ही रिव्हिजन आहे बरं का, नाही तर म्हणजे एवढा फास्ट का सांगताय. ठीक आहे. ओके. बघा, काय काय एवढं सगळी रिव्हिजन अशी करून घ्यावी लागते. कधी होतं जेव्हा आपण मागचं बघितलेलं असेल, ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले त्याला रिवाइज केलं त्यांना एका मिनिटाला एक क्लिक होत असेल काय चालू आहे म्हणून. ठीक आहे. आणि आता आपल्याला पुढची सुरुवात करायची आहे, पण पुढची सुरुवात करण्या अगोदर आपण मागची रिव्हिजन घेतोय. बघा, परभाषीय बघितलं, ऍ अ बघितलं, मूलध्वनी बघितलं काय असतं, वर्ण बघितलं. ठीक आहे. भाषेची कौशल्य बघितली ना रे? भाषेची कौशल्य बघितली, बरोबर आहे. मग भाषेची कौशल्य आपण कोणते बघितले आधी? ऐकणे, ठीक आहे. त्याच्यानंतर बोलणे, ठीक आहे. त्याच्यानंतर संभाषण, ठीक आहे. त्याच्यानंतर लिहिणे, वाचणे, ठीक आहे. हे आपण बघितलं. ओके. हे लक्षात ठेवा. चला, हे आपण अशा प्रकारे बघितलेली आहे. चला आता पुढे जाऊ. चला बघा, आता याप्रमाणे लक्षात ठेवा, हे आपण सगळं बघितलं. आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचंय? आज आज आपल्याला दोन गोष्टी बघायच्या. त्या म्हणजे कोणत्या रे? बघा, त्या म्हणजे कोणत्या? बघा,
दोन गोष्टी बघायच्या आहे. कोणत्या? स्वरादी, स्वरादी आणि व्यंजन. ठीक आहे, हे दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. परत मग त्यांचे कसे कसे प्रकार पडतात, त्यांचे गट कोणते, हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे. चला मग स्वरादी आणि व्यंजन. पर स्वरादी कोणकोणते रे? चला स्वरादी कोणकोणते? अम आणि आहा. ठीक आहे, अम आणि आहा हे दोन काय स्वरादी. काय हे बघा, स्वरादी कोणकोणते? अम आणि आहा हे स्वरादी आहे. व्यंजन तुम्हाला माहिती आहे, बरोबर. सॉरी, हे लक्षात ठेवा. चला आता याच्यानंतर बघूयात. बघा मग आता याच्यामध्ये अम म्हणजे काय रे? अम हे काय? बरं ठीक आहे, चला बरं. हे जे आपण बघितलं आता इथं स्वरादी, ठीक आहे, त्याच्यात इकडे बघा हे अम. अम म्हणजे काय रे? अनुस्वार. काय? अनुस्वार. काय? अनुस्वार. ओके, चला हा. दुसरं काय रे इकडं? आहा. आहा म्हणजे काय रे? विसर्ग. 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 बर, ठीक आहे, विसर्ग. बर, आता याच्या व्यतिरिक्त अजून काय बघायचं आपल्याला? बघा आता स्वरादी म्हणजे काय रे? स्वर ज्यांच्या आधी येतो. स्वर ज्यांच्या आधी येतो म्हणजे स्वरांशिवाय हे अपूर्ण आहेत. काय? स्वरादी जे ते स्वरांशिवाय, स्वरादी हे स्वरांशिवाय अपूर्ण आहे. स्वर प्लस आधी. हे बघा आता याची फोड जर केली आपण, याची फोड जर केली, हे बघा याची फोड जर केली, स्वरादी, रादी, बरोबर आहे. आता याची आपण फोड करूयात. हे बघा स्व, स्व र, ठीक आहे, प्लस आदी, स्वरादी, बरोबर आहे, स्वरादी. ठीक आहे, स्वरादी. हे बघा हा काना आला ना, मग इथं आलं आधी. स्वरादी म्हणजे काय? स्वर ज्याच्या अगोदर येतात त्याला काय म्हणतात रे? स्वरादी म्हणतात. स्वर ज्याच्या अगोदर येतात त्याला स्वरादी म्हणतात. कसं रे? कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा. भाषा व्याख्या पाठ करायचे नाही, शब्दातच आहे. स्वर आधी म्हणजे स्वर अगोदर. ओके, आलं लक्षात? शोध. बर, आता आपण बघूयात एक एक मुद्दा. चला हा, बघा काय परिभाषा, स्वरादीची परिभाषा तुम्हाला ती पाठच झाली. काय? ज्यांचे उच्चारण स्वराने सुरू होते अशा वर्णांना स्वरादी म्हणतात. हे मी सांगू शकत होतो की ज्यांचे उच्चारण स्वराने होते त्यांना, ज्यांचे उच्चारण स्वराने सुरू होते त्यांना स्वरादी असे म्हणतात. पण मी तुम्हाला अगोदरच कसं स्पष्ट केलंय की स्वर याच्या आधी येतो, बरोबर आहे. आधी स्पष्ट केलं आणि मग आपण याच्यावर आलो स्लाइडवर आपल्या, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं का नाही रे? सांगा कमेंट मध्ये, कळवा कसं वाटतंय. तुमची एक कमेंट एकदम आत्मविश्वास देते मला. बघा त्याच्यामुळं अजून ताकदीने मी काम करतो. ओके, चल पुढे. मग आता आता तुम्ही म्हणाल सर मग हे काय स्वरादी काय? सर्व नाही, स्वरादी फक्त हे दोन आहे बरं का, अम आणि आहा. ठीक आहे, हे स्वर आहे. हे काय? स्वर आहे. हे काय? स्वर आहे. लक्षात ठेवा रे, हे काय? स्वर. ते काय? स्वरादी. दोन स्वर राहिले याच्यात, होत असतं. पीपीटी वाल्यांकडून होऊ शकतात या गोष्टी. ठीक आहे, याच्यात दोन स्वर राहिले. कोणत्या रे? ऍ आणि अ. ठीक आहे, हे दोन स्वर राहिले याच्यात. परभाषीय, परभाषीय, परभाषीय स्वर आहे. कोणते? इंग्रजी आहे. ठीक आहे, चला ओके. बघा आता स्वरादी वर्णांचे प्रकार. स्वरादी वर्णांचे प्रकार काय? शुद्ध स्वरादी. काय म्हणता येते? शुद्ध स्वरादी. केवळ स्वराने सुरू होणारे वर्ण. म्हणजे असे जे काही वर्ण असतात, असे जे काही वर्ण असतात जे फक्त स्वराने सुरू होतात. कशाने? फक्त स्वराने. त्यांना काय म्हटलं जातं रे? शुद्ध स्वरादी. काय? शुद्ध स्वरादी. मग कसं? बघा बघा उदा, अ, आ, इ, ई, उ, हे जे याच्यापासून जे तयार होणार हे स्वर आहे बरं का. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतोय, हे काय आहे? स्वर. आणि यांच्या पासून जे तयार होणार आहेत, यांच्या पासून जे स्वरादी तयार होणार आहेत ते काय झालेत? ते काय झालेत? शुद्ध स्वरादी. काय? शुद्ध स्वरादी. बर, त्याच्यानंतर संयुक्त स्वरादी राहतो. संयुक्त स्वरादी म्हणजे काय रे? स्वर प्लस व्यंजन संयोगाने बनणारे पण स्वराने सुरू होणारे शब्द. म्हणजे कळतंय तुम्हाला? ज्या स्वरादीमध्ये ज्या स्वरादीमध्ये बघा, ज्या स्वरादीमध्ये मध्ये स्वर, ठीक आहे, प्लस व्यंजन असतं. ठीक आहे, हा, पण 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 सुरुवात ही स्वरानेच होणार. सुरुवात कशाने होणार? स्वरानेच. स्वरानेच. म्हणजे तुम्हाला काय असं नाही बरं का, लक्षात ठेवा. एक मिनिट.
असं नाही बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक सांगतो तुम्हाला मी क्लिअर. ओके, बघा असं नाही की आता इथं स्वर घेतला. ओके, हा, तर पुढं व्यंजन घेऊ आपण. ओके ओके, व्यंजन घेऊ आपण. ओके, पण ऐका मी काय सांगतोय. जर 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 आपण असं कधीच करू शकत नाही. कसं, व्यंजन आधी घेऊन आणि मग स्वर नंतर घेणार, हे होत नाही, हे होऊ शकत नाही. याच्यात काय असतं, संयुक्त स्वरादी म्हणजे काय, ज्याच्यात अगोदर स्वर प्लस व्यंजन येतोच, पण अगोदर सर्वात अगोदर सुरुवात स्वरांनीच पाहिजे, तेव्हा संयुक्त स्वरादी तयार होतात. आणि फक्त स्वरांनी सुरुवात होत असेल, फक्त आणि फक्त, तर ते काय झाले, स्वरादी झालेले आहे. चला ओके, बघूया आता. चला बघा, स्वर प्लस व्यंजनाने संयोगाने बनणारे पण स्वराने सुरू होणारे शब्द. बरा बघा कसं, औद्योगिक, ऐश्वर्य. ठीक आहे, बघा म्हणजे याच्यात काय आला, आधी स्वर आला, बरोबर आहे. ठीक आहे, स्वर आला. औद्योगिक म्हणजे आपल्याला, आपण थांबतोय. ठीक आहे, बरोबर, लक्षात घ्या. ओके, चला पुढे बघू. चला आता हे काय महत्वाचं नाही. चला हे बघा, आता स्वरादीमध्ये लक्षात ठेवणारे शब्द हे काय बघा, लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते. स्वरादी ही संज्ञा मुख्यतः शब्दाच्या सुरुवातीच्या उच्चारावर आधारित असते. म्हणजे कसं रे, म्हणजे कसं, तुम्ही जे काय उच्चारण करताय, जे काय उच्चार तुम्ही करताय, जो काय उच्चार तुमच्याकडून निघतोय, बरोबर आहे, जो काय उच्चार तुमच्याकडून निघत आहे, तर तो उच्चार करताना, तो शब्द उच्चार करताना जिथून आपण उच्चारायला सुरुवात करतोय त्याच्यावरून आपला स्वरादी ठरत असतो. ओके, हे बघा, स्वरादी संज्ञा मुख्यतः शब्दाच्या सुरुवातीच्या उच्चारावर आधारित असते. म्हणजे शब्दाचा जो आधीचा उच्चार आहे तोच तुम्हाला सांगू शकतो की हे स्वरादी कसं. ओके, आलं लक्षात. चला पुढे, लेखन व उच्चारात स्वरच पहिला येतो, व्यंजन येत नाही. बघ, आता तुम्ही स्वरादीचं जेव्हा हे करता, आता समजा ठीक आहे, तुम्ही एखादं स्वरादी, तर ज्यावेळेस आपलं स्वरादी येतात, स्वरादी कोणतं आहे, आहा. ओके, आहा. ठीक आहे, आता विषय, आता बघा, आता आपण स्वतः, आता आपण म्हणतो बघा, स्वतः इथं विसर्ग आला का नाही रे, स्वतः मध्ये विसर्ग आला का नाही, पण तो विसर्ग येण्याच्या अगोदर स्वतः म्हणजे अगोदर आ स्वराचा उच्चार करतो आपण. कोणत्या स्वराचा, आ स्वराचा उच्चार करतोय, बरोबर आहे. म्हणजे वाचनात पण काय येतं आपल्याला, अगोदर आ स्वर येतोय, बरोबर आहे, आणि मग आ म्हणजे स्वतः हे बघा, स्वराला स्वतः म्हणजे विसर्ग नंतर होतोय, म्हणजे विसर्ग काय आहे, स्वरादी आहे, त्याच्या अगोदर आ या स्वराचा प्रयोग होतो आहे. हे वाचनात सुद्धा म्हणजे उच्चारात सुद्धा, बघा, हे वाचनात सुद्धा म्हणजे उच्चारात सुद्धा आपण याला असं उच्चारण करतोय बघा पोरांनो, की याला आपण कसं उच्चारण करतोय रे, की अगोदर स्वर येतोय, बरोबर आहे, आणि लिखाण करताना तर ते आपल्याला कळतच आहे की अगोदर स्वर येणारच आहे. आलं लक्षात. चला पुढे बघा, आता संस्कृत, मराठी, हिंदीमध्ये स्वरादी संज्ञा समान आहे, म्हणजे दुसऱ्या पण ठिकाणी या संज्ञा समान आहे. चला बघूयात. आता बघायचं आपल्याला व्यंजन. काय बघायचं, व्यंजन. बघा, व्यंजन या घटकात बऱ्याच गोष्टी महत्वाच्या ज्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारल्या जातात. मग काय, आता बघूया. बघा, परिभाषा काय, ज्यांच्या उच्चारासाठी स्वराचा आधार घ्यावा लागतो अशा वर्णनांना व्यंजन म्हणतात. स्वराशिवाय व्यंजनांचा उच्चार पूर्ण होत नाही. बरोबर बरोबर. म्हणजे काय हो, म्हणजे काय, तुम्हाला कुठलंही व्यंजन उच्चारायचंय, कुठलं पण व्यंजन घ्या, त्या व्यंजनात जर स्वराचा समावेश नसेल तर ते व्यंजन पूर्ण होत नाही. म्हणजे कसं, बघा, उद्या क क क काय होतं रे शेवट, बघा, क प्लस अ, बघा रे, हा, क म्हणजे क प्लस अ. बरं, कुणाला असं तर वाटत नाही ना सर ही खाली रेश मारून स्टाईल मारताय, तर ती स्टाईल नाही, बरं, ते व्यंजन तसे लिहावे लागतात, लक्षात घ्या. नाहीतर म्हणाल मास्टर स्टाईल मारता असं क लिहून खाली, नाही, त्याच्या खाली क प्लस अ. हे क आणि व्यंजन कधीही लक्षात ठेवा, व्यंजन हे पाय मोडून लिहिल्या जातं. ओके, मग क प्लस म्हणजे इथं काय झालं रे, इथं काय झालं तर अ हे शेवट आलं. कशाच्या शेवट, शब्दाच्या शेवट. कोणत्या, व्यंजनाच्या.
व्यंजनाच्या शेवट आलं, बरोबर आहे, व्यंजनाच्या शेवट आलं. मग सर आता तुम्हाला मी बघा नंतर दोन्ही एकदा व्यंजन स्वरादी झालं तर दोन्हीचा फरक शेवटी स्पष्ट करणारच आहे. पण एक लक्षात ठेवा, आता इथं व्यंजनात आलं ना, पहिलं असो या शेवट असो, पण आलं का नाही स्वर, स्वर आला म्हणजे बरोबर आहे का नाही. विदाऊट विदाऊट स्वर व्यंजने पूर्ण होणारे करे नाही. कळाली कन्सेप्ट व्याख्येची. चला आता व्यंजनांची संख्या, व्यंजनांची संख्या जी अगोदर सांगितली मी तुम्हाला 36. मागचे लेक्चर्स बघा रे, ज्यांनी बघितले नसेल त्यांनी मागचे लेक्चर्स बघून घ्या, तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतील. ठीक आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या जवळच्या सर्वांना पोहोचवा या चॅनलची माहिती. ठीक आहे. चला टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा, टेलिग्रामची लिंक खाली दिलेली. बरं पुढे बघू. पारंपरिक विभागणीप्रमाणे म्हणजे पारंपरिक विभागणी होती त्याच्यानुसार काय बघा, वर्गानुसार अवर्गीय आणि संयुक्त व्यंजन. म्हणजे वर्गानुसार 25 व्यंजन दाखवली यांनी, अवर्गीय 8 दाखवली यांनी, संयुक्त 3 दाखवली. बरोबर आहे. चला मग वर्गानुसार व्यंजन काय असतात, अवर्गीय व्यंजन काय असतात आणि संयुक्त व्यंजन काय असतात हे आता आपण बघूया. आणि इथून पुढचं एकदम महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. बघा हा व्यंजनाचे प्रकार बघा. आता एकदा काय करतो मी तुम्हाला व्यंजन आणि स्वरादी मधला फरक सांगतो. बघा व्यंजन, व्यंजन आणि स्वरादी. स्वरादी बर. आता बघा ओके. बघा आता हे जे व्यंजन आहे तर व्यंजनात काय असतं माहित आहे का, स्वर हा शेव मागून येत असतो. स्वर हा याच्यात स्वर, स्वर हा मागून जोडला जातो, शब्दा मागून येतो. हा स्वर हा व्यंजनात शब्दाच्या शेवटला जोडला जातो, शब्दाच्या शेवटी येतो आणि शब्द पूर्ण करतो आणि व शब्द पूर्ण करतो. बरोबर. ठीक आहे. ओके. चला स्वर हा शब्दाच्या मागून येतो आणि आणि शेवटी येतो आणि शब्द पूर्ण करतो. म्हणजे कसं रे, म्हणजे कसं बघा. आता ही व्याख्या लिहून घ्या तुम्ही, मी तुम्हाला स्पष्ट करतो कारण आपण पहिले लिहिताना खाली लिहिलं गेलंय जरासं. ठीक आहे. चला स्वर हा शब्दाच्या शेवटी येतो व शब्द पूर्ण करतो. बघ कसं कसं बघा, जे मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलेलं आहे तसं. ठीक आहे. पण तरी परत एकदा सांगतो. बघा हे काय क आणि हे काय, हे काय अ. आता मला सांगा हे क काय रे, क काय व्यंजन. ठीक आहे. आणि हे अ काय रे, हे अ काय स्वर. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होत आहे, अगोदर व्यंजन येत आहे पण नंतर स्वर येत आहे. पण जरी नंतर स्वर येत आहे तर विदाऊट स्वर हे पूर्णच होऊ शकत नाही, याचा पाय मोडलेलाच राहील जोपर्यंत अ येत नाही तोपर्यंत. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की जोपर्यंत स्वर येत नाही, भले तो मागून येऊ शब्दाच्या, पण जोपर्यंत स्वर येत नाही तोपर्यंत व्यंजन पूर्ण होत नाही. म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर भाजी कोणतीही करा, भाजी कोणतीही करा, पण त्या भाजीत मीठ टाकावंच लागणार आहे. जर त्या भाजीत मीठ नसलं तर ती भाजी पूर्ण वाटेल का आपल्याला, म्हणजे पूर्ण आहे बाबा भाजी खाताना योग्य वाटेल का नाही, त्यात मीठ असलंच पाहिजे. तसंच स्वर आहे, स्वरांशिवाय हे पूर्णच होऊ शकत नाही. बरं सेकंड गोष्ट, आता स्वरादी काय, स्वरादीमध्ये काय होतं, अगोदर स्वर येतो, अगोदर इथं नंतर येत होता, इथं अगोदर येतो स्वर. काय येतो, अगोदर स्वर येतो, अगोदर स्वर येतो. बरोबर आहे. अगोदर काय येतो, स्वर येतो. इथं काय होतं, नंतर स्वर येत होता. हाच फरक फक्त स्वरादी आणि व्यंजनामध्ये. स्वरादीच्या अगोदर ज्याची सुरुवात स्वराने होते तो स्वरादी आणि ज्याचा शेवट स्वराने होतो तो व्यंजन. आलं लक्षात दोन्ही गोष्ट. ओके. चल आता बघू पुढं. बघा वर्ग आपण हे वाचलं आता. चला वर्गानुसार व्यंजन बघायचे. बघा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता वर्गानुसार व्यंजन म्हणजे काहीतरी वर्ग आहेत, मग ती वर्ग कोणकोणती ते बघू आपण आणि त्याच्यानुसार व्यंजनाचे प्रकार पडतात. बघा क वर्ग, ठीक आहे, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. बरोबर. पण लक्षात ठेवा, आता तुम्हाला काय सर कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, औष्ठ्य हे मी तुम्हाला बरोबर पुढच्या स्लाइडला सांगतो. सध्या फक्त आपल्याला एवढं बघा काय क चा वर्ग म्हणजे काय. क
क च्या वर्गामध्ये हे येतात क ख ग घ ड. बाराखडी माहिती आहे आपल्याला, की बाराखडी बघा तुम्हाला लक्षात येईल. क ख ग घ ड हे क च्या वर्गात येतात. च च्या वर्गात काय काय येतात रे? च छ ज झ त्र हे कोणत्या वाक्यात ज्ञ, हे कोणत्या वाक्यात येतात, कोणत्या याच्यात ज्ञ, हे कोणत्या याच्यात येतात रे? हे च च्या वर्गात येतात. त्याच्यानंतर ट चा वर्ग, ट च्या वर्गात बघा ट ठ ड ढ न येतात. आणि त चा वर्ग जिथं त थ द ध न येतात. आणि त्याच्यानंतर प चा वर्ग प फ ब भ म हे येतात. बर, मग आता सर हे पाठ करायचं का? बघा, पहिली गोष्ट ही पाठ करायची गोष्ट नाही, कारण पुढे जेव्हा मी तुम्हाला आता हे कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य औष्ठ्य समजून सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला आपोआप कळणार आहे, आपोआप कळणार आहे. तुम्हाला हे कळून जातं मग कंठ मग काय च काय. बर, आपण ते बघूया. ओके, बघा आता एकदा हे बघून घेऊ. बरं, एकदा आपण हे वर्गीय जे ते बघूनच. बघा, कंठे जे, कंठे म्हणजे काय? ज्याचा उच्चार कंठातून होतो, कंठातून ज्याचा उच्चार होतो ते कंठ वर्गात आले, म्हणजे ते क च्या वर्गात आले. मग मला सांगा, हे पाठ करायची गरज आहे का? बरं, कंठातून काय काय येतं रे? क, बघा कुठून येतो उच्चार, बघा कुठून येतोय क, बघा इथं क, बरोबर आहे. ख ग घ ड, बरोबर आहे. हे कुठून येतंय? कुठून येतंय? कंठातून येतंय. कुठून? कंठातून. हे बघा क, तुम्ही कशाला काय येणं करता? क ख ग घ, ठीक आहे, आलं लक्षात. आणि हे जे वर्गानुसार व्यंजन हे 25 व्यंजन, तर या 25 व्यंजनांना स्पर्श व्यंजन सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा. स्पर्श व्यंजन सुद्धा याला म्हणतात, ठीक आहे. बर, आता च चा वर्ग, च चा वर्ग म्हणजे च काय? तालव्य. तालव्य म्हणजे काय? तुमचा जो टाळू आहे, टाळू, त्याला तुमची जीभ लागते बघा. बा च, च लागली का जीभ? च, बरोबर आहे. क म्हणताना कसं म्हणत होता तुम्ही? क म्हणजे डायरेक्ट कंठातून बाहेर आवाज येत होती. आणि इथं च म्हणताना काय होतंय? च, च. ओके, बघा मग च तसं येतं. छ, बघा छ, बघा छ तसंच येतंय. त्याच्यानंतर बघा रे ज, त्याच्यानंतर ज, ठीक आहे, त्याच्यानंतर ज. ओके, ज ला जीभ कुठ लागते बघा. त्याच्यानंतर झ, बघा झ पण कुठून येतं? इथून आहे बघा झ. इथं इथं स्पर्श होतो तालव्याला, बरोबर आहे का नाही? कंठातलं कसं होतं? क ख ग घ. इथं बघा स त थ ट, बरोबर आहे का नाही? हे बा च, हे बा हे टचा वेग आहे, सॉरी. च छ ज झ, म्हणजे ज्या ज्या वर्णांचा उच्चार हा कंठातून होतो ते कंठ्य वर्ण ते क च्या वर्गात आली, बरोबर आहे. ज्या ज्या वर्णांचा उच्चार हा तालव्यातून होतात ते स च्या वर्गामध्ये आली, बरोबर आहे. मग लावायचं, बघायचं. अरे च, च वर्ग आहे, मग खाली ऑप्शन दिलेले, खाली बाकी च वर्गातलं कोणतं बघायचं. च व चा वर्ग म्हणजे काय? तालव्य वर्ग. मग तालव्य वर्ग म्हणजे काय? आपली जीभ ही तालूला लागते, बघायचं. च छ ज आलं. क आहे नाही, क नाही, क तर कंठे. ओके, आलं लक्षात. पुढं ट चा वर्ग, ट चा वर्ग म्हणजे काय रे? मूर्धन्य. सर हा कोणता अवयव आणला नवीन? मूर्धन्य. तर हा अवयव नाही. आता मी तुम्हाला सांगतो बघा. ट, तुम्ही ट म्हणताना तुमची जीभ फोल्ड होते का नाही बघा. ट, हे बघा आपली जीभ आपोआप फोल्ड होते. ट, बरोबर आहे. ठ ठ ट ठ, बरोबर. त्याच्यानंतर ड, त्याच्यानंतर ड, त्याच्यानंतर ड ढ, बरोबर. त्याच्यानंतर न, म्हणजे तुमची जी जीभ आहे, तुमची जी जीभ आहे ती फोल्ड होते बघा. ट ठ ड ढ, मग हे कोणते झाले? मूर्धन्य. हे कोणते झाले? मूर्धन्य. म्हणजेच ट चा वर्ग म्हणजे ज्या वेळेस आपली जीभ ही फोल्ड होते त्यावेळेस तो कोणता होतो रे? तो मूर्धन्य होतो. ज्या वेळेस आपली जीभ ताळूला लागते तो कोणता होतो रे? तालव्य होतो. ज्या वेळेस कंठातून बाहेर फेकल्या जातं तो कोणतं होतं? कंठ्य होतं. मग कंठ्यामध्ये कोणते? क वर्गाचे येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तालव्यामध्ये कोणत्या येतात? च वर्गाची येतात. आणि त्याच्यानंतर आपल्या मूर्धन्यमध्ये कोणता येतात? तर मूर्धन्यमध्ये तुमची ट वर्ण ट गटातली येतात. झालं पाठ. चला पुढे बघू. त वर्ग, त, त म्हणजे काय? हे बघा तुम्हाला याच्यात दंत्य आणि तालव्य मध्ये कन्फ्युज होऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही च म्हणताय बघा च, तर तुमची जी फक्त ताळूला लागते. पण ज्या वेळेस तुम्ही त म्हणतात तर तुमची जी डायरेक्ट दाताला लागते बघा. ट त थ द ध, बघ त थ द ध न, बघा न. आता हा न आणि हा न फरक बघायचा का तुम्हाला? आता बघा न न न न, पुणे. त्या शब्द कसा माहिती का? पुणे, आपण ने म्हणतो असं पुणे, पण तसं नाही ते पुणे. पुणे म्हणजे पुणे,
म्हणजे जागीच आपण फोड करतोय जिभेला, तिथं हा न वापरला जातो. आणि नदी, नदीचा हाय हे बघा, पुणे, 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 हे बघा पुणे, पुणे, म्हणजे तुमची जी फोड होतीये हा कोणत्या मूर्धन्यमधला आहे. आणि ही जी नदी आहे, नदी, त्या नदीमध्ये बघा नदी, 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 म्हणजे इथं फो लागतो आपला डायरेक्ट दंत्यला. आलं लक्षात, हे लक्षात आलं पाहिजे. ओके. आता दंत्य आणि कळालं, दंत्य म्हणजे काय, तुमची जी दाताला लागते. तर तालव्य म्हणजे काय, तुमची जी तालूला लागते, एवढं लक्षात ठेवा. ओके. इथं थोडंसं कन्फ्युजन होत असतं. ओके. त्याच्यानंतर पुढे मी सांगायचं, तुमच्या काय फायद्याचं नाही अजून, पण तरी दंत तालव्य काय असतं ते पुढे मी सांगतो तुम्हाला. हे सांगेल मी नंतर, काय हरकत नाही. ठीक आहे, हे नंतर बोलू आपण याच्यावर. ठीक आहे, चला. बरं, त्याच्यानंतर काय, पचा वर्ग. पचा वर्ग म्हणजे काय, औष्ठ. औष्ठ म्हणजे काय, ओठ. औष्ठ म्हणजे काय, ओठ. मग बघा, पचा वर्ग म्हणजे कसं, पचा वर्ग, प फ ब भ, हे बघा, प फ ब भ म. आलं लक्षात, औष्ठ म्हणजे ओठांतून तो उच्चार निघतोय, प फ ब भ म. आलं लक्षात, प फ ब भ म. आलं लक्षात. आता आपण याची रिव्हिजन घेऊ. पाठ कसं होतं बघा रे. क चा वर्ग म्हणजे काय रे, कंठ्यातून निघणारे, म्हणजे क ख ग घ. ठीक आहे. च चा वर्ग नंतर कोणतं येतं आपलं, नंतर कोणतं येतं आपलं, तालव्य. मग तालव्य म्हणजे कोणता रे, च. च चा वर्ग, मग च. तालव्य म्हणजे काय, ताळू लागायचे, च छ ज झ. बरोबर आहे. च छ ज ज झ, हे बघा, च छ च छ ज झ. आलं, झालं. त्याच्यानंतर मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय रे, जी फोड होती, म्हणजे ट चा वर्ग, ट ठ ड ढ. आलं, न. आलं, ओके. त्याच्यानंतर दंत्य. दंत्य म्हणजे कसं रे, त थ द ध. दंत्य वर्ण. कोणता वर्ग, त चा वर्ग. आणि त्याच्यानंतर प चा वर्ग म्हणजे काय रे, प चा वर्ग म्हणजे काय, औष्ठ. प फ ब भ म. आलं का लक्षात. म्हणजे क चा वर्ग, क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, बरोबर. आणि प चा वर्ग, हे 5 वर्ग. सांगा मला आता हे विसरणार आहे का. आणि कमेंट करत राहा, चॅनल लाईक सबस्क्राईब करा, विचार करा. एवढं भारी मोफत देतोय, मग विचार करा, जी मेंटरशिप मी घेतोय 299, त्याच्यात किती डीप मध्ये पोरांना सांगत असेल. त्यामुळं ही मोफत लेक्चर सिरीज करा. पण जर तुमच्याकडनं शक्य असेल तर मेंटरशिप पण जॉईन करा. फक्त 299 फीस आहे. इथं जर एवढं डीप घेत असेल तर तिथं विचार करा किती ताकद लावून आपण शिकवत असू. चला पुढे. ओके, चला पुढे. आता हे वर्गीय व्यंजन पाहिलं आपण. वर्गीय व्यंजन म्हणजे कोणते, स्पर्श व्यंजन पाहिले. आता आपल्याला बघायचे अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजन कोणकोणते रे, य र ल व श श स ह. पण याच्यात पण फरक आहे बघा. आता इथं क्वेश्चन विचारला जातो जास्त जास्त प्रमाणात. बघा, हे इथून इतकं बघा. बघ आता य य र ल व. बघा, य र ल व. र ला कंपित वर्ण पण म्हणतात बरं का. र ला कंपित वर्ण पण म्हणतात. कंपित वर्ण, कंपित वर्ण. कंपित वर्ण का म्हणतात रे, कंपित वर्ण का म्हणतात, कंपित वर्ण का म्हणतात. तर बघा, आपलं कंपन होत र र, आपलं घर्षण होतं, कंपन होत राहतं, बरोबर आहे, म्हणून कंपित वर्ण म्हणतात. बर, मग आता य र ल व यांना अर्धस्वर का म्हणतात. य र ल व यांना अर्धस्वर का म्हणतात. तेव्हा य र ल व म्हणजे हे ना स्वरांचा उच्चारणाचं झाल्यासारखं वाटतं जास्त प्रमाणात, बरोबर आहे का, म्हणून त्याला अर्धस्वर म्हणतात. बरं, उष्मे व्यंजन म्हणजे काय. उष्मे व्यंजन असतात श, म्हणजे आपण ते हवा हे करतो बघा, श प श प स. प नाही याच्यात, ठीक आहे. हा, श स प नाही, मी तेच म्हटलं प नाही यात. ओके, हे लक्षात होतं. श स. बघा, उष्मे म्हणजे आपण हवा ओढतोय, श स ही हवा ओढल्या जाते त्याला उष्मे. आणि त्याच्यानंतर महाप्राण, ह हे जे व्यंजन आहे त्याला महाप्राण म्हणल्या जातं. ह, ठीक आहे, ह. ओके. आणि त्याच्यानंतर ल हे स्वतंत्र वर्ण आहे, आपल्याला माहिती आहे. आणि क्ष आणि ञ हे संयुक्त व्यंजन आहे, आपल्याला माहित आहे. कारण संयुक्त व्यंजन हे जोडाक्षर पण याला म्हटल्या जातं. ओके, आलं का लक्षात. आलं लक्षात. बघा, अवर्गीय मध्ये पण हे 4 टाईप लक्षात ठेवा. तुम्हाला एखादं अवर्गीय म्हणून नाही विचारलं जाणार, पण अर्धस्वर विचारला जाईल, उष्मे व्यंजन विचारला जाईल, महाप्राण विचारला जाईल, स्वतंत्र विचारला जाईल, संयुक्त विचारल्या जाईल. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे एक संयुक्त व्यंजन, कोणते, क्ष ञ. ओके, चला.
ओके, बघा याप्रमाणे आपण आता बघितलेलं आहे. याप्रमाणे आपण हे आता बघितलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, असंच सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील, अशाच प्रकारची माहिती मिळत जाईल. आता स्वर आणि व्यंजन आपण व्यवस्थित बघितलेले आहे. आता तुम्हाला सांगतो, फक्त आता तुम्ही या चॅप्टरला व्यवस्थित वाचा, अजून रिवाइज करा, ठीक आहे, व्यवस्थित याच्याकडे लक्ष द्या, लक्षात ठेवा, ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि शक्य असेल तर मेंटरशिप जॉईन करा. जिथं जर एवढं देतोय तर मेंटरशिप मध्ये किती देत असेल लक्षात ठेवा, हे कायम राहणारच आहे. पण इथं कसं आहे, सगळं आहे. आणि मेंटरशिप मध्ये काय, जेवढं पाहिजे तेवढंच. ओके, आलं लक्षात. खाली लिंक दिलेली आहे, लिंकवरून टेलिग्रामला जॉईन होऊ शकतात, व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर मेंटरशिप बद्दल काय माहिती विचारायची असेल तर मेंटरशिप बद्दल तुम्हाला मी अगोदर जे पॉम्पलेट दाखवलं, जे काय बॅनर दाखवलं, त्या बॅनरवरच्या व्हॉट्सअपवर नंबर संपर्क करा. 299 फीस आहे, लवकर करा. 200च पोरं घेणार आहे आणि आपल्या आता ऍडमिशन प्रोसेस जवळ जवळ पूर्ण होत आलेली आहे. थांबतो, धन्यवाद.